वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी विषयासाठी 2.4 पाहणार आहोत. 2.4 हेल्दी डेझर्ट मिलेट खीर ऑफ कलांडी ट्रायबल्स. आता वॉर्मअप बघा. लुक ॲट द पिक्चर्स गिवन बिलो अँड नेम देम. इथं तुम्हाला काही पदार्थांची चित्र दिलेली आहेत आणि त्याची नावं सांगा. इथं पहिल्यांदा आहे ते राईस आहे, नंतर रोटी, खीर आणि ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे वांग. आता इथं तुम्हाला एक आदिवासी पाडा दाखवलेला आहे. काही स्त्रिया इथं तुम्हाला काहीतरी पदार्थ बनवताना दिसत आहेत. काय करतायत ते पाहूया चला. मोस्ट इंडियन हॅव अ सीट टू अँड अ sheer variety of deserts across the communities boggles the mind. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काय केलं जातं, पूर्ण जेवण झालं की काय केलं जातं की गोड पदार्थ खाल्ले जातात. मग बहुतेक भारतीय गोड भारतीयांना गोड पदार्थ हे आवडतातच. आवडत नाही असे खूप कमी लोक असतील. विविध समाजातील लोकांचं गोड खाण्याची किंवा गोड पदार्थांची जी विविधता बघितली, वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकातील गोड पदार्थांची जर विविधता आपण बघितली तर ती मनाला थक्क करणारी आहे. कलाहंडी ट्रायबल्स आर नो डिफरंट. कलाहंडी हे आदिवासी जमातीचं नाव आहे आणि तिथं सुद्धा ते सुद्धा त्याला अपवाद नाहीत. दे ॲड टू countries amazing repertoire of sweet dishes with the famous Shon Kheer and it has twin benefits. आता इथं सुद्धा काय केलं जातं की ह्या आदिवासी पाण्यावर सुद्धा काय केलं जातं तर सोन खीर नावाची एक खिरीचा अद्भुत प्रकार तयार केला जातो आणि त्याचे दुहेरी फायदे आहेत. ट्विन बेनिफिट्स म्हणजे काय तर दुहेरी फायदे आहेत. व्हाईल इट सॅटिस्फाईज वन्स अ कार्विंग फॉर द पोस्ट मील स्वीट, इट इज अ हेल्दी ऑप्शन ॲट द सेम टाईम. एखाद्याची जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा तर पूर्ण होतेच, पण त्याच वेळी एक आरोग्यदायी पर्याय म्हणून तो समोर येतो. Millet have always been part of the tribal cuisine and food habits as the world celebrates the International Year of Millet and the focus on the Mota Anaj in the India. Soan Kheer serves as one good example of eating healthy that also tastes well. आता भरडधान्य ही आदिवासी संस्कृतीत खाण्याच्या सवयीचा एक भाग राहिली आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे होत असताना भारतात मोठ्या धान्यावर लक्ष केंद्रित केले असताना सोन खीर हे आरोग्यदायी आणि चविष्ट आहार घेण्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आता हा धडा घालण्याचं कारणच असं आहे की बाहेरचं खाणं वाढलेलं आहे. शुगर जे आहे, शुगरचे तोटे काय काय आहेत हे पण सतत समोर येत आहेत आणि त्याला पर्याय काय असू शकतो. म्हणजे गोड खाण्याची इच्छा तर पूर्ण झाली पाहिजे आणि त्याच वेळेला ते ॲट ए टाईम ते हेल्दीसुद्धा असलं पाहिजे. असं विचार करून संपूर्ण जगभरातील लोकांनी काय केलेलं आहे की गोड खाण्यासाठी कुठले पदार्थ योग्य आहेत याच्यासाठी मोठी धान्य याच्यावर विचार केलेला आहे आणि त्यातच एक पाककृती ह्या धड्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष साजरं केलं जात असताना मोठा अनाज म्हणजे काय तर मोठी धान्य इंडियन सोन खीर हा सुद्धा एक चांगला हेल्दी प्रकार म्हणून पुढं आलेला आहे आणि त्याची चवसुद्धा चांगली आहे. Gonds and some other tribals have learned the recipe from the programs run by the Development Agency for the Poor and Tribal Awakening. DAPTA हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. ॲट द भवानी पटना कलाहंडी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स. आता गोड, कोंद आणि इतर काही जमातींनी कलाहंडी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भवानीपटना येथे डेव्हलपमेंट एजन्सी फॉर पोअर अँड ट्रायबल अवेकनिंग द्वारे चालवले झालेल्या कार्यक्रमातून ही पाककृती शिकवली जाते. ही संस्थेचं नाव आहे जे कुठं आहे तर कलाहंडी जिल्ह्यामध्ये आहे आणि भवानीपटना इथं आहे. कलाहंडी जिल्ह्यातील भवानीपटना इथं DAPTA ही एक संस्था आहे आणि ज्या संस्थेतून काय केलं जातं की ह्या विविध पाककृती शिकवल्या जातात.
अबाउट हाफ किलो ऑफ स्वान चावला foxtail millet is boiled in 2 liter of the water, stirring continuously to avoid lumps. आता अर्धा किलो जवळजवळ काय केलं तर हे बाजरीचं पीठ आहे ते काय केलं तर 2 लिटर पाण्यामध्ये सतत हलवलं जातं जेणेकरून लम्स म्हणजे काय गुठळ्या होऊ नयेत. सम 100 ग्रॅम ऑफ पावडर ऑफ मूंगफली म्हणजे पीनट शेंगदाण्याची पावडर आहे ज्याला आपण शेंगदाण्याचं कूट म्हणतो. अँड हाफ दॅट अमाऊंट ऑफ सौंफ म्हणजे काय तर आपल्याला बडीशेप माहिती आहे त्याला सौंफ म्हटलं जातं. ही काय केली जाते त्याच्यामध्ये टाकली मिसळून आर मिक्स्ड अँड केप्ट असाइड एकत्र घालून बाजूला ठेवली जाते. हाफ अ किलो ऑफ गुळ म्हणजे जॅगरी गुळ इज डिझॉल्व्ड इन अबाउट अ लिटर ऑफ वॉटर अँड देन फिल्टर्ड. आता काय केलं जातं 1 किलोभर गुळ घेतला जातो तो काय केला जातो 1 लिटर पाण्यामध्ये विरघळला जातो आणि नंतर तो गाळून घेतला जातो. जॅगरी इज स्लोली ॲडेड टू बॉइलिंग मिलेट अँड देन पीनट मिक्सचर. आता त्याच्यानंतर काय केलं तर हळूहळू त्या मिलेटचं जे मिक्सचर आपण बाजूला ठेवलं होतं त्याच्यामध्ये जॅगरी काय केली जाते घातली जाते. जॅगरी म्हणजे गूळ घातला जातो आपण जे वितळून ठेवलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं मिक्सचरसुद्धा घातलं जातं. सम 100 ग्रॅम्स ऑफ डेसिकेटेड कोकोनट इज ऑल्सो ॲडेड अँड खीर इज लेफ्ट शिमरिंग फॉर अ व्हाईल. आणि त्या उकळत्या बाजरीमध्ये हळूहळू गूळ घातला जातो नंतर शेंगदाण्याचे मिश्रण घातलं जातं थोडा वेळ मंद आचेवर शिजवलं जातं आणि नंतर काय केलं जातं 100 ग्रॅम हे किसलेलं खोबरं असतं ते सुद्धा त्याच्यात घाततात. बऱ्याच लोकांना मेनी पीपल लाईक टू ॲड सम घी अँड साल्ट टू स्वीट डिश टू इन्हान्स द टेस्ट. इन्हान्स म्हणजे वाढवण्यासाठी काही लोक काय करतात ह्या खिरीमध्ये थोडंसं तूप घी म्हणजे तूप आणि साल्ट म्हणजे मीठ टाकलं जातं आणि नंतर बघा द रिझल्ट इज सम्प्टियस डेझर्ट दॅट नो वन कॅन गेट इनफ ऑफ. आणि मग नंतर काय केलं याचा परिणाम म्हणजे एक छान दाटसर गोड मिष्टान्न तयार होतं जे कितीही खाल्लं तरी मन भरत नाही. आता इथे तुम्हाला काही नवीन शब्दांचे अर्थ इथे दिलेले आहेत ते तुम्ही वाचून समजून घ्या. त्याच्यानंतर सी मध्ये काय दिलेलं आहे मॅच द फॉलोइंग. स्वान चावला म्हणजे काय याच्यासाठी आपल्याला जोडी शोधायचे. फॉक्सटेल मिलेट येते. मूंगफली म्हणजे काय तर पीनट येतं. त्याच्यानंतर सौफ ह्याला दुसरं नाव काय आहे तर फिनेल सीड्स. गुर म्हणजे काय तर जॅगरी येतं. त्याच्यात DAPTA हे कुठं आहे तर भवानी पटना येतं आहे. रिअरेंज द स्टेप्स टू प्रिपेअर मिलेट खीर पुटिंग नंबर्स इन द गिवन बॉक्सेस. पहिल्यांदा तुम्ही काय काय करणार कोणत्या क्रमानं खीर करणार ह्याचा क्रम लिहा असं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा कुठलं येणार बॉईल हाफ ऑफ किलो ऑफ मिलेट. त्याच्यानंतर नेक्स्ट येईल प्रिपेअर जॅगरी वॉटर गुळाचं पाणी तयार करा. त्याच्यानंतर ॲड डेसिकेटेड कोकोनट. त्याच्यानंतर ॲड जॅगरी वॉटर टू बॉइलिंग मिलेट. उकळत्या मिलेट म्हणजे बाजरीच्या त्या आपण जे पाण्यात घालून केलेलं ते द्रावण आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा जॅगरीची पावडर गुळाचं पाणी आहे ते मिक्स करा. त्याच्यानंतर फोर्थला आहे ॲड पीनट फनेल मिक्सचर. त्याच्यानंतर फिफ्थला येईल ॲड डेसिकेटेड कोकोनट. नंतर किसलेला कोकोनट म्हणजे नारळ घाला. रीड द सेंटेन्सेस गिव्हन बिलो. टुडे इज मंडे फुल स्टॉप. द सन सेट्स इन द वेस्ट फुल स्टॉप. दिस इज नॉट माय क्लासरूम फुल स्टॉप. ही साधी सरळ वाक्य आहेत. ह्याला काय म्हटलं जातं तर असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हटलं जातं. शेवटी काय येतं फुल स्टॉप येतो. नेक्स्ट आर यू हॅपी. व्हॉट इज युअर नेम. वेअर डू वी लिव्ह. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं क्वेश्चन मार्क आहे म्हणून हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थी वाक्याला इंग्लिशमध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जातं. नेक्स्ट आहे ओपन द बुक. प्लीज हेल्प मी. डोंट शट. आता इथं काय दिलेलं आहे तर गिव्स ऑर्डर ऑर रिक्वेस्ट. एखाद्या वेळेला इथं ऑर्डर दिलेस म्हणजे शिक्षक तुम्हाला सांगतात सिट डाऊन
ओपन युअर बुक अशा ज्या सूचना तुम्हाला ऑर्डर देतात तेव्हा तिथं काय केलं जातं, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जातं, आज्ञार्थी वाक्य. किंवा ह्या वाक्यामध्ये काही वेळेला रिक्वेस्ट पण असते. नेक्स्ट बघा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे कुठले, तर उद्गारवाचक. वॉव इट्स अ रेनिंग, इट इज अ रेनिंग. इथं बघा हे चिन्ह आहे, एक्सक्लेमेटरी साईन आहे. व्हॉट अ लवली फ्लॉवर, किती सुंदर फुल आहे. हाऊ टॉल द बिल्डिंग इज, किती उंच इमारत आहे. अशा वेळेला जेव्हा आश्चर्य, भय अशा जे उद्गारातून व्यक्त होतात त्याला उद्गारवाचक वाक्य म्हटलं जातात. आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं. ह्याच्यामधून काय दाखवलं जातं, तर ह्या वाक्यातून शो स्ट्रॉंग फिलिंग दाखवलं जातं. असर्टिव्ह सेंटेन्समधून फक्त इन्फॉर्मेशन दिलेली असते. आस्क समथिंग म्हणजे जेव्हा प्रश्न विचारले असतात तेव्हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स शेवटी, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं. गिव्ह ऑर्डर ऑर रिक्वेस्ट ह्याच्यामध्ये फुलस्टॉप येतो वाक्याच्या शेवटी, पण सुरुवात कशानं होते बघा, क्रियापदानं सुरुवात होते. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे स्ट्रॉंग फिलिंग्स असतात, जेव्हा उत्कट भावना व्यक्त केल्या जातात उद्गाराच्या माध्यमातून, तेव्हा तिथं उद्गारवाचक चिन्ह येतं. असे हे 4 टाईप्स इथं तुम्हाला सांगितलेले आहेत. आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो. विच इज युअर फेवरेट डिश, इथं प्रश्न विचारलेला आहे म्हणून त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जातं. नेक्स्ट 2 नंबरला आहे कुक, आय कुक एव्हरी डे. ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, असर्टिव्ह सेंटेन्स येते. हाऊ शार्प द टीथ आर. आता हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे ना, वाक्याच्या शेवटी असलेल्या चिन्हावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता. डोंट प्लग द फ्लॉवर्स, इथं तुम्हाला सूचना किंवा आज्ञा दिलेली आहे म्हणून इथं काय म्हटलं जातं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. चूज एनी रेसिपी, प्लेस टू ड्रॉ द पिक्चर्स, प्रेझेंट द रेसिपी इन द क्लास. आणि अशा रीतीने तुम्ही काय करा, एखादी रेसिपी घ्या आणि ती तुमच्या वर्गामध्ये सांगा असं सांगितलेलं आहे. आता इथं लेमन ज्यूसची सोपी रेसिपी दिलेली आहे. इन्ग्रेडियंट्स म्हणजे साहित्य कुठलं लागतं, 1 लेमन, 2 ग्लास ऑफ वॉटर, 2 टेबलस्पून ऑफ शुगर. इथं तुम्ही वाढवलं तरी चालू शकतं, 4 ज्यांना जास्त गोड लागतं त्यांनी 4 सांगू शकता. पिंच ऑफ साल्ट म्हणजे चिमटभर मीठ. मेथड, स्क्वीज द लेमन इन टू द ग्लास. आता तुम्ही काय करायचं, लिंबाचा रस ग्लासमध्ये घ्यायचा आहे. ॲड शुगर अँड साल्ट, त्याच्यामध्ये साखर आणि मीठ आपल्या चवीनुसार घाला. पोर द वॉटर अँड स्टर वेल, पोर म्हणजे त्याच्यामध्ये पाणी घाला आणि स्टर म्हणजे हलवा. सर्व चिल्ड, आता हे थंड करून तुम्ही ग्लासमधून सगळ्यांना देऊ शकता. अशा रीतीने आपण आज हा 2.4 बघितलेला आहे. हा धडा तुम्हाला देण्याचं कारणच की तुमच्या समोर सगळ्या हेल्दी ज्या गोष्टी असतील त्या समोर असाव्यात तुमच्या, तेच तुमचं आहारात जेवण असावं, काहीही वरचं खाऊ नये अशा उद्देशानं हा तुम्हाला इथं धडा दिलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.